पड़घा टोल नाके पर केवल वसूली जारी, सड़क की बदहाली पर बिल्कुल भी ध्यान नहीं। सांसद बाल्या मामा ने टोल वसूली की समीक्षा की। मुंबई नासिक हाईवे पर जगह जगह गड्ढे पड़ चुके हैं और कई स्थानों पर सड़क मरम्मत का कार्य धीमी गति से चल रहा है। इसके बावजूद पड़घा टोल नाके पर केवल टोल वसूली की जा रही है, जिससे स्थानीय जनता और वाहन चालकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर भिवंडी लोकसभा सांसद बाल्या मामा ने टोल वसूली और भ्रष्टाचार की समीक्षा की है। सांसद बाल्या मामा ने टोल नाके पर हो रहे भ्रष्टाचार पर नजर रखने के लिए अपने कार्यकर्ताओं को शुक्रवार, शनिवार और रविवार 3 दिन तक टोल नाके पर तैनात कर दिया है। इन कार्यकर्ताओं के माध्यम से दिन रात टोल नाके से गुजरने वाले वाहनों की निगरानी और उनकी जानकारी दर्ज की जा रही है। शनिवार शाम को खुद सांसद बाल्या मामा ने टोल नाके का दौरा कर कार्यकर्ताओं से रिपोर्ट ली। उन्होंने टोल प्रशासन पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि महामार्ग का कार्य बेहद धीमी गति से चल रहा है और टोल प्रशासन यात्रियों की मूलभूत सुविधाओं की अनदेखी कर रहा है। यात्रियों को कोई सुविधा नहीं मिल रही, जबकि प्रशासन केवल टोल वसूली में व्यस्त है। जब भी यात्रियों की सुविधाओं का मुद्दा उठाया जाता है, टोल प्रशासन हमेशा यही बहाना बनाता है कि टोल वसूली पर्याप्त नहीं हो रही है। सांसद ने कहा कि पिछले 2 दिनों से उनके कार्यकर्ता टोल नाके पर निगरानी रख रहे हैं और 3 दिनों में टोल से गुजरने वाले वाहनों की पूरी जानकारी जुटाई जाएगी। जल्द ही टोल कंपनी के भ्रष्टाचार का पर्दाफाश भी किया जाएगा और इस अनियमितता में शामिल राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAI के जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने चेतावनी दी कि यदि भ्रष्टाचार पर रोक नहीं लगाया गया तो उग्र आंदोलन किया जाएगा। मीडिया से बात करते हुए सांसद बाल्या मामा ने क्या कहा, आइए सुनते हैं। गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यापासून मला अनेक तक्रारी टोल नाक्याविषयी येत होत्या। खरं म्हटलं तर टोल नाक्यावर काही मीटरच्या डिस्टन्सचा एक नियम आहे, परंतु तो नियम तोडून इथं 1-1, 2-2 किलोमीटर लाईन ह्या टोलवर लागतात आणि तरी सुद्धा कुठल्याही पासे टोल मध्ये सूट दिली जात नाही। स्वतः मी 2 ते 3 वेळा या ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो, तेव्हा मी त्यांना विनंती देखील केली होती की जो तुमचा येलो मार्क आहे त्याचा नियम पाळा। आणि आपल्याला कल्पना असेल, जेव्हा हा ठेका दिला गेला त्यावेळेस जे काही नियम होते, कुठल्याही नियमाचं, परंतु कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन हे टोल प्रशासन करत नाही। सगळ्यात महत्त्वाचं, टोलमुळे जीही काही पुढची गावं आहेत, पडघा असेल, कोशिंबी असेल, कसारापर्यंत, या सगळ्या गावात जी डेव्हलपमेंट होणार होती वेअरहाऊसच्या माध्यमातून, ती डेव्हलपमेंट देखील पूर्णपणे थांबली गेली। आणि म्हणूनच या टोल विषयी अनेक तक्रारीनंतर काही निवेदनं दिली, परंतु टोल प्रशासन ऐकायला तयार नाही। एकंदरीत रोजचं कलेक्शन हे 34 लाखाचं त्यांनी मला दाखवलं, परंतु हे चुकीचं कलेक्शन आहे। आतापर्यंत टोलच्या करारापेक्षा काही पटीने टोल वसुली झालेली आहे, परंतु टोलचा हा राक्षस का पोसला जातो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि म्हणूनच आज इथं मी स्वतः, माझे कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून ही जी टोल वसुली केली जाते त्या सगळ्या गाड्यांची एक नोंद करून घेत आहे। 3 दिवस, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, आणि त्यानंतर मग जो कलेक्शन असेल तो कलेक्शन आणि हे दाखवत असलेलं कलेक्शन याच्यात काय तफावत आहे आणि त्याच्यानंतर टोल प्रशासनावर काय कारवाई करायची याचा निर्णय आम्ही सगळेजण घेऊ। मी हेच तर सांगतो ना की ह्या टोल प्रशासनाने उड्डाणपूल असतील, सर्व्हिस रोड असतील, अंडरपास असतील, गार्डनचा मधल्या झाडांचा विषय असेल, हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सेवेचा विषय असेल, कुठलेही नियम, खास करून रस्त्याची दुरावस्था आपण पाहिले असेल, किती लोकांचे इथे जीव गेले, म्हणजे हे कुठलेही नियम हे लोक पाळत नाही। सगळ्या नियमांना फाट्यावर बसून हे लोक वसुली करतात आणि तीही यांच्या नियमानुसार काही पटीने वसुली देखील झालेली आहे, परंतु ही वसुली काही थांबत नाही। आणि म्हणूनच आज इथं
सर्वे केला जातोय। हा सर्वे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर येईल आणि निष्काळजीपणा असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार। यांच्यावर देखील आणि NHAIचे जे काही अधिकारी असतील जे यांना पाठबळ देतात त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करणार। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।